IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये मी रणधीर कांबळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आपण आहोत मालाड पश्चिम मध्ये। प्रामुख्याने या विभागाचं वैशिष्ट्य असं की या वेळेला 8 पैकी 6 महिला वॉर्ड हे रिझर्व झालेले आहेत, त्यामुळे महिलांचं प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात आहे। इथं अनेक समस्या आहेत, अनेक वाहतुकीची कोंडी आहे, कचऱ्याची समस्या आहे, त्याचबरोबर दूषित पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या आहेत। अनेक समस्या चा जो निचरा आहे तो या निमित्तानं महिला करतील अशी अपेक्षा या वेळेला व्यक्त केली जात आहेत। आपण सुरुवातीला जाऊया महिला मनसेच्या वतीनं तुम्ही ज्या पद्धतीने इथल्या ज्या समस्या होत्या त्या कुठल्या समस्या ज्या सोडल्या नव्हत्या त्या समस्या सोडवण्याकडे इथून पुढच्या काळात भर असायला हवा। या उमेदवार आहेत आमच्या, पण इथे मुळात महत्त्वाची समस्या ट्रॅफिकची आहे। इथे गावठाण आहे आमचं मालाडचं आणि तिथले रस्ते खूप अरुंद आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिकची तिथे समस्या आहे, सगळीकडेच आहे। बऱ्याच ठिकाणी पेवर ब्लॉकवाले रस्त्यांची प्रचंड मोठी समस्या आहे, वाहतुकीची कोंडी आहे, सोमवारी भरणाऱ्या सोमवार बाजारातल्या फेरीवाल्यांची समस्या आहे आणि सगळ्यात मोठी समस्या बेसिक जी खरं तर एवढ्या वर्षात कधीच सॉल्व्ह व्हायला पाहिजे ती आहे पाण्याची। इथल्या महिलांनी एका घरातल्या चाळीतल्या महिलांनी नळ बंद केल्याशिवाय पुढचीला पाणी मिळत नाही, ही सगळ्यात मोठी महिलांची समस्या आहे। इथं पिण्याच्या पाण्याचा कमी दाबानं प्रेशर असल्यामुळे लोकांना पिण्याचं पाणी पुरेसं मिळत नाही। शिवसेनेचा नगरसेवक या विभागातून होता, का झालंय दुर्लक्ष ह्या सगळ्या कामांकडे? या बाईंना चुकीची माहिती आहे। 2001 साली चिटणीस समितीच्या अहवालानुसार भांडूप ते चारकोप आणि भांडूप ते लिवडेन हा 12 किलोमीटरचा बोगदा शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी केला गेला। जमिनीखाली 200 फुटावर हा जो टनेल आहे तो 12 मीटरचा टनेल आहे आणि त्याचं उद्घाटन मान्य शिवसेना प्रमुख 2068 कोटीची योजना आहे। पोटभर नाहीत घोटभर नाही तर पोटभर पाण्याचं काम या शिवसेने ह्या पूर्ण उपनगरामध्ये केलेलं आहे। जिथे कोणी ह्या महिलांची तक्रार असेल तिथे चोरून टॅप घेतले जातात आणि त्यामुळे ह्यांचा पाण्याचा दाब कमी होतो, ही आमची इकडची भूमिका आहे। अनधिकृत नळांची कनेक्शन घेतल्यामुळे हे होत आहे। भाजप आणि शिवसेना सत्तेत होते गेल्या अनेक वर्ष, त्यामुळं ती जबाबदारी भाजपवर पण आहे। का इथले प्रश्न सुटलेले नाहीत? फेरीवाल्यांचा प्रश्न असेल, कमी दाबाच्या पिण्याच्या पाण्याचा असेल, कचऱ्याची समस्या असेल, काय सांगा? गेल्या 25 वर्षापासून या विभागाला भारतीय जनता पार्टीचा मुंबई महानगरपालिकेमध्ये कॅन्डिडेट मिळालाच नाही। भले शिवसेना भाजपाची युती होती, पण जो शिवसेनेचा कॅन्डिडेट जिंकत होता तो भाजपाच्या वोट बँकमुळे जिंकत होता आणि गेल्या 25 वर्षापासून या विभागाची दैननीय अवस्था झालेली आहे, दुरावस्था झालेली आहे। तुम्ही बघाल इथे सांडपाण्याचा प्रश्न तर आहे, जसं सन्माननीय शिवसेनेच्या सदस्यांनी सांगितलं का पोटभर नाही घोटभर नाही पण पोटभर पाणी, आणि कोण चोरून पाणी घेते ही अवस्था का आली? जर तुम्ही 12 किलोमीटरचा बोगदा टाकलेला तर लोकांना पाणी चोरून घ्यायची वेळ का आली? ते पण स्थानिक नागरिक आहेत, इथले वोटर्स आहेत, तर हा त्यांच्यावर आरोप केलेला आहे तो अतिशय खोटा आणि लांछनास्पद आरोप केलेला आहे। या ठिकाणी आज 25 वर्षानंतर या मालाडवासियांना भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट एक सुशिक्षित योगिता कोळीच्या रूपाने मिळालेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड मतांनी एकूण तुम्ही सत्तेत होता, पक्ष म्हणून तुमची जबाबदारी नव्हती काय इथले प्रश्न सोडवण्याचे? जरी नगरसेवक जरी दुसऱ्या पक्षाचा असला, तुम्ही युतीत होता, त्यामुळं तुमची पण जबाबदारी तेवढीच आहे। गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणचा नगरसेवक मनसेचा होता, शिवसेनेचा नव्हता। त्या अगोदर शिवसेनेचा होता आणि या बऱ्याच जटिल समस्या आहेत। कुठल्याही नगरसेवकांनी गेल्या 25 वर्षामध्ये या ठिकाणचे जे स्थानिक प्रश्न आहेत त्याच्यावर कधीही लक्ष नाही दिलं। इथले रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत तसेच आहेत। एक सिंपल ह्या ठिकाणचा मी तुम्हाला मुद्दा सांगू इच्छितो। या ठिकाणी मार्वे रोडला राहणारे लोक असतील त्यांना पण आज मालाड स्टेशनला येण्यासाठी संपूर्ण निवडा सिग्नलच्या इथून मालाड स्टेशनला इथे एवढा वेटीस घातला जाते, पण एक रोड आहे सर्व्हिस रोड जो चिंचोली फाटकच्या इथून रुईया हॉलच्या इथे जो मोठा सर्व्हिस रोड होऊ शकतो त्याच्यावर आजपर्यंत कोणी लक्ष नाही दिलं। आम्ही जाहीरपणे लोकांना सांगू इच्छितो, निवडून आल्याबद्दल बरोबर त्या डीपी रोडच्या मागे लागणार आणि तो जनतेसाठी एकूण आश्वासनं दिली जातात, मात्र गेल्या 25 वर्षात प्रश्न सुटलेला नाही। शिवसेना तुमचा मित्रपक्ष होता बीजेपी। कांबळे साहेब एक लक्षात घ्या, माझे मित्र सुनील कोळी हे आता जे आरोप करतायत, पण गेली 10 वर्ष त्यांच्याच पक्षाचा उमेदवार होता काँग्रेस येथे, त्या आमदारांनी इथे काय केलं हा मला मोठा प्रश्न आहे। पण शिवसेनेच्या माध्यमातून या संपूर्ण उपनगरातच ह्या मालाडमध्ये अनेक समस्या सुधारणा शिवसेनेने केली आहे। अनेक प्रकारची कामं शिवसेने या ठिकाणी केली आहे। पाण्याची समस्या गंभीर समस्या शिवसेनेमुळे या ठिकाणी सुटलेली आहे। यांच्या घराला देखील पाणी आम्ही दिलेलं आहे।
पण त्यांनी जो आरोप केला त्यामुळे- मतदारांवर त्यामुळे तुम्ही आरोप यांनी- करता. यांनी आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे. ज्याच्या घरात पाणी मिळत नव्हतं त्या ठिकाणी शिवसेनेने प्रत्येक ठिकाणी 9 इंचाची असो, 12 इंचाची असो, 36 इंचाची असो पाण्याच्या लाईन शिवसेनेमुळे पडल्या गेल्या आहेत. वाहतुकीचा खोळंबा हा अनधिकृत बांधकामामुळे जे मड मालवणीला मँग्रोव्ह तोडून जिथे अनुदानित बांधकामं केली, मालवणीला सगळ्या शासकीय जमिनी आहेत त्या सर्व शासकीय जमिनीवर मँग्रोव्ह तोडून अनुदानित बांधकामं केली. त्यामुळे लोकसंख्या वाढलेली आहे. या 12 लाख लोकसंख्येवर हा संपूर्ण वाहतुकीवर परिणाम होतो. वाहतुकी समस्या आमची देखील आहे. आमचे वाहतुकीवर अनेक कामं याच्यासाठी चालू करायची आहेत, अनेक प्रपोज आमचे पडलेले आहेत. म्हणून वाहतुकी समस्या ही सगळ्यांनाच आहे. त्याचबरोबर सर्वात मोठी जर समस्या असेल तर फेरीवाल्यांची. हे फेरीवाले कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत हे बघण्याची वेळ आहे. कोर्टाच्या आदेशानुसार 200 मीटरवर जो फेरीवाला बसला पाहिजे. पण आमच्या कुणाचं पाठबळ आहे या फेरीवाल्या? या फेरीवाल्याला काँग्रेसने पूर्ण पाठबळ दिले आणि असे अनुचित फेरीवाले ते बसले. तुम्हाला आठवत असेल या मालाड स्टेशनला या फेरीवाल्यानं फार मोठी दंगल झालेली आणि त्या ठिकाणी कोणत्या समाजाचे फेरीवाले ते बसले होते याचा आपण मागमोळ घेऊ. एकूणच फेरीवाल्यांच्या समस्येबद्दल यांच्यात आता मला सांगा, महानगरपालिकेत सत्ता कोणाची? शिवसेना बीजेपीची. मग फेरीवाल्यांचा प्रश्न कोणी सोडवला पाहिजे होता? ह्यांनी. यांच्या आता सत्ता नाही का? तुम्हाला सांगतो, आम्ही जेकेरी रोडचं ज्यावेळी आम्ही फेरीवाल्यांना गेलो होतो तर ह्यांचे हप्ते बांधले होते, पण मनसेच्या आम्हीच्या ताकदीवर आम्ही त्यांना उचलला. जेकेरी रोडमध्ये बघा, कारण आमदारांनी मोर्चा काढला होता, शिवसेनेचे नगरसेवक होते, त्यांचे सगळ्यांचे लागेबंदे बांधलेले आहेत, त्यांचे हप्ते बांधलेले आहेत. त्यामुळे हे फेरीवाले बसलेले आहेत. ज्यावेळी जो आंदोलन जे केलं असेल ते आम्ही केले लाठी, पण यांच्याच मार्फत. पण तुम्ही जो आंदोलन ज्यावेळी आम्ही करत होतो ना त्यावेळी आमच्यावर केसेस घेत असताना मग त्यावर तुम्ही काय मराठी माणूस म्हणून तुम्ही पाठवलं? हे फेरीवाले कोणाचे आहेत? शाखेच्या बाहेर बघा तुमचे फेरीवाल्यांचे कोणते आहेत. तुम्ही ऑर्लमच्या शाखेच्या बाहेर जाऊ, कोण फेरीवाले आहेत, कोण मराठी फेरीवाला आहे? हे सगळे त्यांचे हप्ते बांधलेले आहेत. आणि या आत तुम्ही जकेरी रोडच्या लोकांना आम्ही जे मोकळं केलं हे मनसेचे आंदोलन, ठाकरेंचे आंदोलन आहे. ओरलॅम शाखेच्या बाहेरचं जे बोलतात आहे ती शाखेच्या व्यतिरिक्त ते मार्केट आहे आणि मार्केटमधली शाखा आहे ते बोलून हप्ते बांधले. शिवसेना हप्ते घेते फेरीवाल्यांकडे असं. आपल्या भागाचा पूर्ण अभ्यास नसल्यामुळे हे असे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. शिवसेना शाखेच्या बाजूला म्युन्सिपल मार्केट आहे आणि त्या मार्केटमध्ये तिथे लोक बसले असतात. हप्ते घेणारे आता एक मिनिट, पटेल साहेबांनी सांगितलं अनधिकृत बांधकामांचं बोलता मालवणी पासून महानगरपालिकेत सत्ता कोणाची आहे? तुमचे महापौर कोणाचा आहे? तुम्ही ऐका एक मिनिट, ऐका, महापौर कोणाचा आहे? आज महापौर कोणाचा आहे? महापौर स्थायी समिती कोणाची आहे? आज तुम्ही शासकीय जमिनीवर कलेक्टर लँड आहे. कलेक्टर लँडवर कलेक्टरची माणसंच कारवाई करू शकतात. जी जमीन आहे ती शासकीय आहे आणि संपूर्ण तिथे आमदाराने झोपड्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण मालाडच्या विकासावर एक वेगळा घाणेरडा परिणाम झालेला आहे. एकूणच आरोप प्रत्यारोप केले जातात. प्रामुख्यानं फेरीवाल्यांकडनं हप्ते घेतले जात असल्यामुळं सर्वप्रथम सन्माननीय अशोक पटेल साहेबांनी जे बोललेले आहे त्याचं मी खंडन करतो. त्यांनी आता शब्द वापरला सुनील कोळीच्या घराला पण त्यांनी पाणी दिलं, ही अत्यंत खोटी गोष्ट त्यांनी बोललेली आहे. गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक नाही आहे आणि आम्ही इथले भूमिपुत्र आहे. भूमिपुत्रांचा यांनी अपमान केलेला आहे. भूमिपुत्रांना यांनी नाकार दिलेला आहे. त्यांनी भाषा वापरली, आम्हाला पाणी नव्हतं. आज आम्ही इथले भूमिपुत्र आहेत, या ठिकाणचे राहणारे रहिवासी आहेत आणि त्यांनी काय सांगितलं का आम्ही 10 वर्षापासून इथे सत्तेमध्ये नाहीत ते आणि इथे कसं पाणी देणार ते. राहिला गोष्ट फेरीवाल्यांचा, ह्या फेरीवाल्यांचा जे सांगितलेलं आहे ते अतिशय सत्य आहे. कोण हप्ते घेते, काय घेते त्याबद्दल आमच्याकडे पूर्ण माहिती आहे आणि ह्या सर्वाला कारणीभूत फक्त शिवसेना आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आजपर्यंत कुठलाही विकास काम न करता आज हे निवडणुकीला सामोरे झालेले आहेत. मी या लोकांना जाहीर आव्हान करतो, त्यांनी गेल्या 25 वर्षामध्ये एक पण काम मोठं केलेलं असेल तर दाखवून द्यावं. ते नळाचा जो बोगदा आला तो 12 किलोमीटरचा, ते त्यांनी स्तुती नाही सांगावी, त्याला बराच उशीर झाला. या ठिकाणच्या ज्या नगरसेविका म्हणून सामोरे जात आहेत त्यांनी एक पण विकासाचं काम जनतेला सांगावं तर आम्ही त्यांना मानूया. सांगा त्यांनी एक पण काम. एकूण मोठ्या प्रमाणात आरोप होत आहेत. तुम्ही नगरसेवक होतात, तुम्ही इथले प्रश्न सुटले नाहीत असं ते सांगतायत. पिण्याच्या पाण्याचा जरी मोठी बोगद्यातून पाणी आलं तरी पाण्याचा प्रश्न सुटला नाही. फेरीवाल्यांकडनं हप्ता शिवसेना घेते असा थेट आरोप केला.
ऐसा है कि मैं 2007 से 2012 नगर सेवक था। इसका रोड का वाइंडिंग का काम मैंने स्टेशन रोड का किया है। अपना सोमवारी बाजार में हमारी ताई ने, अशोक भाई ने मिलके वो सब अपन ने जो जबरदस्ती बैठते थे उनको निकाला है। पूरा एसपी रोड का वाइंडिंग किया है, अभी भी काम चालू है। 2007 से काम चालू है। आप देख सकते हैं एसपी रोड का क्या हालत था, स्टेशन रोड का क्या हालत था, रुया हॉल का क्या हालत था। ये सब हमारी बहन ने और हमने और अशोक पटेल ने मिलकर किया है। भले मैं कांग्रेस में था, हमारी इन्होंने इतनी मदद की है जिसका कोई लिमिट नहीं। हमारी बहन इतना काम कर रही है, आप वाइंडिंग करोगे तो पूछिए नहीं, जितना काम आप जनता को। और काम केल्याचा दावा केला जातो ना, प्रश्न तसेच आहेत. का प्रश्न आहेत कसे आज मी तुम्हाला सांगतो, यांनी पाण्याचं म्हटलं, पाण्याची ज्यावेळी 12 ह्याची बोगदा आला तेव्हा मला सांगा, पहिला बोरिंग मारली होती, त्या तुमच्या माफियात होता, त्यावेळी तुमचाच प्लंबर होता शिवसेनेचा, त्याने बोरिंग मारली आणि त्यावेळी करोड रुपयाचं त्यावेळी नुकसान केलं. 2 वर्ष 1.5 वर्ष लोक पाण्यापासून गेलं. त्यावेळी हजारो करोड रुपये त्यावेळी लागले आणि त्यावेळी हिंदुस्तान कंपनीला त्या आतून ज्यावेळी त्याला हे होती, त्या तुमच्या राहुल शेवाळे ज्यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष होते, पण आमच्याकडे 1.5 वर्ष दिलं नाही. आणि त्यावेळी अख्ख्या मालाडवाल्यांना पुरी तमाशा. त्या कोण होते? पाणीचे माफिया बोलतात ना, हे टँकर कोणाचे? आमच्या मनसेवाल्यांचे आहेत. कोणाचे आहेत दाखवा. हे सगळे ह्यांचे आहेत. आणि हे जर तुम्ही आज बीएमसीच्या महानगरपालिकेत जावा आणि विचारून बघा, कोण पिण्याचे टँकर माफिया कोण आहेत? आज मला सांगा, आज मला सांगा, जी उमेदवारी दिले 35 मधून, ते टँकर माफिया नाही आहेत. काय सांगायला टँकर माफिया शिवसेनेच्या राणे नेहमी बिनबुडाचे आरोप करण्यात तरबेज आहेत. गेली अनेक वर्ष आम्ही त्यांना ओळखतोय. जे आरोप रावराणे करतायत त्यात काही एक तथ्य नाहीये. जे टँकरवाले आहेत, आपण स्वतः आपली गाडी घेऊन जा, तिथे जाऊन त्याची शूटिंग करा आणि त्यांना विचारा कोणत्या पक्षाचे ते आहेत म्हणून. टँकर माफियाला शिवसेनेचे पाठिंबा दिलाय असं म्हणतात. नाही, टँकर माफिया शिवसेनेमध्ये नाहीच आहेत आणि घरोघरी शिवसेनेनं पाणी दिलेलं आहे. आणि झकेरिया रोडचा आणि तुरेल पाकाडीचा जो रस्ता बंद केला, म्हणजे हॉकर्स बसवलंय, यामध्ये यांचं काहीच योगदान नाहीये. 2 वर्ष अनघाताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे करत होतो. ओ साहेब, सगळं झाल्यानंतर हे आलेले आहेत. सगळं झाल्यानंतर आम्ही स्थानिक लोक आणि शिवसेनेच्या नेत्याने असलम शेख आणि निरुपम आले होते, त्यांना आम्ही स्पष्ट आकलून लावलेले आहे तिथून. आणि अनघाताईंच्या मार्गदर्शनाखाली एकूणच अनेक आरोप आहेत. आपण सांगा, काय सांगाल? 24 तास बिल्डिंग मध्ये पाणी दिलंय, फुल पाणी आहे, पण गावठाण रोडला कुठे पाणी नाहीये. गावामध्ये पाणीच नाही आमच्या. ते आम्हाला बोलायचा प्रश्न सॉल्व्ह करायचा. बोला. अशोक पटेलजी सांगतात की मी सगळ्यांना पाणी पोचवलं, पण त्यांनी गावात पाणी नाही नेलं, बिल्डिंग मध्ये पाणी नेलेलं आहे. आम्ही भेंडीवाडी जिथे जिथे आम्ही जातो, डोर टू डोर जातो, ते सांगतात आम्हाला पाणी नाही. भेंडीवाडीमध्ये तर पाणी नळ तर खड्ड्यामध्ये, ते वाडग्यामध्ये पाणी घेऊन पाणी भरतात. त्यांनी कुठची पाण्याची सोय केली? एकूणच अनेक प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, पाणी माफियांचा प्रश्न आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत अनेक ठिकाणी ग्रामीण जो भाग आहे, गावकऱ्यांचा जो भाग आहे, तिथं पाणी पोहोचलं नसल्याचाही आरोप होत आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं घेणार वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक नंतर जाणून घेणार इथल्या समस्या सोडवण्यासाठी कोण कारणीभूत आहेत, ज्यांच्यामुळे या समस्या तशाच आजपर्यंत पेंडिंग आहेत. ब्रेक नंतर मुंबई कुणाची या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत मालाड पश्चिमेमध्ये. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याच्या समस्यांबरोबरच इथल्या फेरीवाल्यांच्या समस्या आहेत, अनधिकृत बांधकामाच्या समस्या आहेत. अनेक समस्यांबद्दल लोकांच्यामध्ये आक्रोश आहे. काँग्रेसने इथं प्रतिनिधित्व केलं होतं. इथल्या समस्या सोडवण्यात काँग्रेस अपयशी ठरलंय का? आमचे काँग्रेसने काम केलं आहे. आमचे काँग्रेस सरकारमध्ये काम झालं आहे आणि आताच्या सरकारमध्ये कुठे काम झालं आहे? अनधिकृत इथं बांधकामं मोठ्या प्रमाणात झालेत, मॅनग्रोव्ह तोडून, असा हे आरोप होता. कुठे झालं आहे? नाही, खोटी वार्ता आहे. एकूणच या ठिकाणी प्रामुख्यानं महिला मोठ्या प्रमाणात उमेदवार म्हणून निवडून जाणार आहेत. कारण 8 पैकी 6 नगरसेविका या महिला असतील इथून निवडून जाणाऱ्या. महिलांनी आत्तापर्यंत या इथल्या ज्या प्रश्न होते त्याच्यावर नेहमी आक्रमक भूमिका घेतली होती. तुम्ही पण आंदोलनं अनेक केली होती. कुठल्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले इथल्या नगरसेवकांकडून? पाण्याच्या. कारण विनोद घोसाळकरांनी पहिलं असं जाहीर केलं होतं की भांडूप ते चारकोप 24 तास पाणी मिळेल, परंतु अजूनपर्यंत काय 24 तास पाणी नाही आहे. पाण्याची फार मोठी समस्या आहे. आणि इकडे मार्केटमध्ये जकेरिया रोडला
जे फेरीवाले बसत होते ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा बायकांना जाऊन देत नव्हते. एखादी बाई जर डिलिव्हरीला आली तर तिला विचारत होते भैये की तुला आजच वेळ मिळाला का. ते हा कितपत योग्य आहे, कारण इथे आलेले काही काही लोक आहेत त्यांनीच आम्हाला हे केलं आणि आम्ही आंदोलन केलं आणि पूर्ण फेरीवाले ह्या जकेरिया रोडचे बंद केले. हे मनसेनेच केले. ह्याच्यात आमच्या शालिनी ठाकरे पण आल्या होत्या आणि आम्ही सर्व पदाधिकारी होती. मी मनसेची महाराष्ट्र सचिव आहे शोभना. बरोबर, सांग. इथल्या हां या परिसरामध्ये जो भूखंड दवाखान्यासाठी ठेवलेला आहे ना, तिथे अजून सुद्धा दवाखाना झालेला नाही आहे. तर सुसज्ज दवाखाने बांधायला हवे होते. दवाखाने होऊ शकले नाहीत या विभागात भूखंड असतानाही. कोण जबाबदार आहे? तुमचं प्रतिनिधित्व इथं केलेलं असतानाही पक्षानं का इथं नगरपालिकेचं छोटं गावनं प्राथमिक उपचार केंद्र का होऊ शकलं नाही भूखंड असतानाही? भूखंड असताना मी स्थानिक नगरसेवक म्हणून या इकडे पहिला 42 वॉर्ड होता, आता 46 झाला. स्थानिक नगरसेवक म्हणून या मनसेचं मी होतो, पण मनसेमधून मी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं कारण हेच माझं का हा पहिल्यापासून शिवसेनेचाच गड आहे, मड टू मालाडपर्यंत. आणि ह्या ठिकाणी विकासाची कामं होण्यासाठी, कारण विकास मुंबईमध्ये मला तरी असं वाटतं शिवसेनेशिवाय विकास कोणी करू शकत नाही. या विकासासाठी मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तुम्हाला सांगतो आज या मालाडमध्ये पाण्याची समस्या तुम्हाला माहिती असेल, 100 वर्षापासून जुनी लाईन होती 4ची, ती मी आहे ना 18ची लाईन पास करून घेतली. 18ची नंतर 12ची लाईन, 6ची लाईन, 9ची लाईन, ही अशी लाईन आता करून घेतली. मालाडमध्ये पाण्याची समस्या मिटलेली आहे. पाणी एवढ्या वेगाने चालते का आता थोड्या दिवसांनी 24 तास पाणी येत राहील. हॉस्पिटलचा जो त्यांनी मुद्दा उपस्थित केला त्याच्याबद्दल काय सांगा? हॉस्पिटलसाठी जो मुद्दा उभा केला आहे तो आता चोक्सी हॉस्पिटल महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घेऊन व्यवस्थितपणे ते बनवून देण्याचे आश्वासन दिले आणि शिवसेना हे खरोखरच सत्तेवर येऊन ते बनवणारच आहे. आणि आश्वासन दिलं जात आहे की इथं लवकरच हॉस्पिटल होईल. काय सांगाल? मला IBNच्या प्रतिनिधीनं एकच सांगायचं की जर तुम्हाला वेळ असेल तर आता तुळळ पाखाडीच्या इथे या आणि तिकडच्या रहिवाशांना विचारा की तिकडची जी फेरीवाल्यांची समस्या ही कोणी सॉल्व्ह केलेली आहे, ती शिवसेनेनेच केलेली आहे. आणि ती 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 समस्या सोडवल्यानंतर मनसेवाले फक्त पाठी लावायला आले तिकडे. इकडनं तुळळ पाखाडी फक्त 5 मिनिटावरती आहे. माझी नम्र विनंती आहे की तुम्ही तिकडे येऊन लोकांना विचारा, तुम्हाला सत्य परिस्थिती बाहेर समजेल. तुम्हाला येतोय तुमच्याकडे. मला हे सांगा की लवकरच हॉस्पिटलचा प्रश्न सोडवणार आहे असं आश्वासन दिलं जात आहे. आतापर्यंत हॉस्पिटलचा भूखंड असताना हॉस्पिटल झालं नाही. ते जे बोलतायत शिवसेनेचे, काय सांगाल? मैं दूसरा मुद्दा बोलता हूँ. ये हमारे मित्र पक्ष वाले जिन्होंने साथ में काम किया. मैं लिबर्टी गार्डन में रहता हूँ. दीपक भाई हमारे नगर सेवक थे, सामने अनगत आई थी. एक भी रोड, एक भी खड्डा, एक भी फुटपाथ बताओ कौन से परफेक्शन हुआ है? हमारे पूरा का पूरा लिबर्टी गार्डन क्षेत्र और नेवी कॉलोनी मामलतदारवाड़ी कोई भी फुटपाथ परफेक्ट नहीं, कोई भी चीज़ सही नहीं है. ऐसा क्यों हो रहा है? क्यों इन लोगों की मिलीभगत है क्या वहाँ पे? काय सांगा? साहेब, 2 विषय खूप इम्पॉर्टंट आणि ज्वलंत आहे या कॉर्पोरेशनमध्ये. एक तर करप्शन अँड करप्शन हा सर्वात मोठा मुद्दा आहे. आणि या विभागातला प्रश्न सांगा. या विभागातला प्रश्न आहे म्हणजे करप्शनचा खूप मोठा प्रश्न आहे. हा इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर्स आणि जनप्रतिनिधी हे शिवसेना पक्षाचे लोक असेल तर मनसेचे असेल, त्याने खूप अनऑथराइज कन्स्ट्रक्शनची खूप वाढीव झालेली आहे. अनऑथराइज पाणी कनेक्शन एकदम गरीब आणि साधा माणसाला कुठेही पैशाशिवाय काहीच व्यवहार इकडे होत नाही. व्यवहार होत नाही. काय सांगा तुम्ही? तर मी पहिल्यांदा सगळ्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी अशी गोष्ट आहे की सगळ्या पक्षांनी या ठिकाणी कामं केलेली आहेत, नाही असं नाही आहे. विशेष करून आमचे अशोक पटेल साहेब जे आहेत या ठिकाणी इतके तुमच्या समस्या सांगा. आता आमच्या समस्या म्हणजे ह्या आहेत की याच्यामध्ये जेवढी त्यांनी सांगतात की 12 इंचची लाईन टाकली, आम्ही 8 इंचाची टाकली, पण आमच्या बिल्डिंगला 6 वर्षापासून आहे ना 2 इंचाची लाईन मिळत नाही आहे. पाणी कट केलेलं आहे महानगरपालिकेने. आणि आम्ही अनगा मात्रे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे आमच्या बिल्डिंगमधल्या बायका 50 वेळा जाऊन आल्या, त्यांचे उमरे दिसले, पण तो आम्हाला काय मिळालं नाही. सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिलेला आहे की बाबा पिण्याचा पाण्याचं जे काय कनेक्शन कापता येत नाहीये, तरी सुद्धा आम्हाला ते मिळालेलं नाही. आणि दुसरी गोष्ट आमची मोठी समस्या अशी आहे की रहिवासी भागामध्ये फटाक्यांची दुकानं आहेत. ती फटाक्यांची दुकानं हायकोर्टाने सगळ्यांना बंद करायला लावलेली असताना सुद्धा ती अजून बंद झालेली नाही. कुणाचा पाठिंबा याला? ह्याला पाठिंबा आता सांगता येतं म्हणजे काय की स्थानिक नेत्यांचा पण पाठिंबा, स्थानिक नेत्यांचा पाठिंबा आहे या सगळ्या प्रकरणाला. वडारपाड्यात, राजनपाड्यात, जेकेरिया रोड या ठिकाणी पाणी अक्षरशः बायका डबक्यातून काढतात. तो प्रश्न यांनी सोडवलाच नाही. एकूणच थांबा, तुमच्याकडे येतो मी.
तुमच्यावर थेट आरोप आहे की म्हणतात की पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. भाजप तुमचा मित्रपक्ष होता, त्यांनी सांगितले की भ्रष्टाचार केल्यामुळे एक नेक्सस तयार झाले. कॉन्ट्रॅक्टर असतील, ज्युनियर इंजिनियर असतील, नगरसेवक असतील, त्यामुळे योग्य प्रकारची कामं होत नाहीत. IBN लोकमतने या ठिकाणी येऊन जनतेचे कान उघड्याचं काम केल्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. मुंबई महानगरपालिकेच्या 2016-2017च्या संकल्पात 37,000 कोटीची तरतूद या ठिकाणी केली आहे. त्यामध्ये पाण्याची जास्तीत जास्त तरतूद 2,575 कोटी केली आहे. मुंबई महानगरपालिकेचं शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेनुसार पहिलं धरण शिवसेनेने मुंबई बांधलंय. महाराष्ट्रात असं कुठचंही धरण नाहीये. आणि ही मंडळी वारंवार पाण्याची जी तक्रार करतात, आपण पाण्याच्या समस्येसाठी एक वेगळा सर्वे करा आणि आपण घरोघर जाऊन बघा. आता एका व्यक्तीने सांगितलं की डबक्यातून पाणी काढतात, डबक्यातून पाणी कुठं काढतात हे आम्हाला दाखवून द्या. त्या ठिकाणी संपूर्ण पाण्याची व्यवस्था झालेली आहे. या ठिकाणी वारंवार फेरीवाल्यांचा जो प्रश्न येतोय, या लोकांना माहीत नसेल, पारंपरिक सोमवार बाजार होता. त्या पारंपरिक सोमवार बाजाराच्या माध्यमातून फक्त सोमवारी फेरीवाले बसवते आणि आमच्या मतदारांना त्याचा त्रास होऊ लागला. जो जकेर रोड असेल, पुढचा जकेर रोड पासून जी मंडळी बसवते ते हटण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून झालंय. यांना माहीत नसेल, नंतर हटल्यानंतर ओपन प्लॉटवर फोटो काढण्याचं काम या मंडळी श्रेय घेण्याचा तुमच्याकडे येतो. श्रेय घेण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून होते, मात्र प्रश्न सुटलेले नाहीत. फेरीवाल्यांचा असेल, अनधिकृत बांधकामाचा असेल, त्या निमित्ताने निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतील, त्यामुळे अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया. वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर जाणून घेऊया इथल्या समस्या न सोडवण्यामागचे नक्की गुन्हेगार कोण आहेत. IBN लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. आपण आहोत मालाड पश्चिम मध्ये. प्रामुख्यानं फेरीवाल्यांची समस्या आहे. पिण्याच्या पाण्याच्या समस्येच्या बद्दल अनेकांनी आपला आग्रह आणि काय प्रॉब्लेम आहेत ते बोलून दाखवलं. आपण सामान्य लोकांकडे जाऊया की इथले प्रश्न आहेत, ते प्रश्न का सुटले नाहीत आणि कुठल्या प्रश्नांवर तातडीने लक्ष द्यायला पाहिजे. प्रश्न सुटले नाहीत कारण जे नियोजन पद्धतीने या भागाचा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने झालं नाही. ती दृष्टी इथल्या स्थानिक पदाधिकारी, सगळे नगरसेवक, आमदार या लोकांचं नसल्यामुळे या सगळ्या समस्या आहेत. माला स्टेशनला उतरल्यापासून रिक्षांची एवढी प्रचंड गर्दी आहे. आज इकडे कॉल सेंटर झाले आहेत आणि लोक येतात इकडे. रिक्षा आणि फेरीवाल्यांनी सगळा मालाडचा, ACB रोडचा आणि मालाड स्टेशनचा परिसर ग्रासून घेतलेला आहे. मी ज्या SRAच्या प्रकल्पामध्ये राहतो, आज 12 वर्ष पूर्ण झाली. त्या भागाचा रस्ता महानगरपालिकेच्या ताब्यात नसल्यामुळे महानगरपालिकेचा सफाई कामगार तिकडे येत नाही. तिथे ड्रेनेजची व्यवस्था होत नाही. तिथले दिव्याबत्तीचे खांब आज 12 वर्ष झाले आहेत, त्याच्यावर दिवे लागलेले नाहीत. तो सगळा परिसर अंधारमय आहे. सोमवार बाजाराचा जो मार्केटचा परिसर आहे, बाजूला रिझर्वेशनचा प्लॉट आहे, तिथे मंडई जर व्यवस्थित वास्तू बांधली नियोजन पद्धतीने तर सगळे फेरीवाले जे आहेत त्या भागातले सोमवार बाजार ते सगळे त्या मंडईमध्ये शिफ्ट होतील. तिथे मटन मार्केट आहे, मच्छी मार्केट आहे. आज इतकी दुर्गंधी आहे की त्या परिसरामध्ये ज्या महिला आमच्या भगिनी जातात तिकडे खरेदी करायला, त्यांना त्या दुर्गंधीच्या इथून प्रवास करावा लागतो. प्रश्न सुटलेले नाहीत, त्यामुळेच लोकांचा त्राग आहे. काँग्रेसनं या विभागातनं प्रतिनिधित्व केलं, प्रश्न सुटले नाहीत, काय सांगा. या भागात आमच्या मुंबईमध्ये काँग्रेसची एवढी मेजॉरिटी येणार आहे. या तिघांच्या म्हणण्यामध्ये मनसे, शिवसेना आणि BJP. राजकीयपेक्षा मला सांगा, प्रश्न का सुटलेले नाहीत. प्रश्न असं सुटलेले नाही, सर्व प्रश्न सुटलेले आमच्या एरियामध्ये. प्रश्न सुटल्याचं हे सांगताय की आरोप प्रत्यारोप होत आहेत, मात्र इथले जे प्रश्न आहेत त्या SRAच्या योजनांच्या इथं आहे, तिकडे महानगरपालिकेच्या नागरी सुविधा पोचल्या नाहीत. मनसेकडनं पूर्वी तुमच्याकडून जे नगरसेवक होते, का काम होऊ शकले. मनामध्ये काम करायची इच्छा पाहिजे. एकाचे नाही झाले ते काय होणार, जनतेचे. इकडनं तिकडे फिरायचं, मनामध्ये कामाची इच्छा नसते. SRAतल्या लोकांनी
आजपर्यंत तुम्ही बघितलं असाल त्यांचे कित्येक भाडी बाकी ठेवली, त्यांच्यापर्यंत मोर्चे गेले. जर मनामध्ये काम करायची इच्छा असती तर ही वेळ आली नसती ना. कारण का साहेबांनी विश्वास दाखवला, ज्या साहेबांनी लहानाचं मोठं केलं, खांद्यावर ठेवलं, आता डोक्यावर बसले. डोक्यावर बसून जे एका ठिकाणी होत नाही म्हणून दुसरीकडे जाण्याची वेळ आली. आज जी शिवसेनेची मालाडमधली परिस्थिती आहे त्याचा विचार करा की इम्पोर्ट करावे लागतात बाहेरून, म्हणजे आज तुमच्यामध्ये कॅपॅसिटी नाही आहे, म्हणजे तुम्ही कुठच्याही प्रकारची प्रबलता नाही आहे तुमच्यामध्ये. जर आज मालाडमध्ये जर तुमचे उमेदवार असते तर बाहेरचे उमेदवार आणायची तुम्हाला गरज पडली नसती. उमेदवार हॅलो, मी तुम्हाला सांगतो, आम्ही एवढं मगाशी पटेल साहेबांनी सांगितलं की आम्ही 3,000 करोड रुपयाचं 500 करोड आणले. कोणासाठी आणले? यांच्या खिशात तुंबड्या भरण्यासाठी. आज मला काय 3,000 करोडचं पाण्याची लाईन आली, एवढा पैसा असताना सुद्धा लोकांना पारदर्शकता म्हणता तुम्ही करताना, मग तुम्हाला पाणी का नाही पोचलं? तुम्ही पैसे, हे पैसे फक्त बजेट आम्ही आणले 5,000 करोड. 5,000 करोड गेले कुठले? तुमच्या खिशात गेले. स्थायी समिती, स्टँडिंग कमिटी, तुमच्या खिशात पैसे जातात. हे पैसे, जनतेचे पैसे तुम्ही सांगता ना आकडा भरून, ते तुमच्या खिशात जातात. विचार केला म्हणतात, हे हजारो करोडचे आकडे सांगतायत, पण यांना त्या विचार करून बोलायला पाहिजे. कारण आज TMC मध्ये 37 वर्ष यांची आहे ना. आज मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प एखाद्या राज्यापेक्षा मोठा आहे. त्या मुंबई महानगरपालिकेतल्या लोकांना जर पाण्याची समस्या सोडवू शकत नसेल, यांच्यासाठी लांछनास्पद नाहीये. लांछनास्पद नाही. काय सांगतायत की SRAच्या ज्या प्रकल्प आहे त्या इथं महानगरपालिकेच्या नागरी सुविधा शून्य पोचलेल्या आहेत, त्यामुळे लोकांचा जो त्राग आहे त्यात अपयश हे तुमचं नाही का? तुम्ही नगरसेवक म्हणून इथं प्रतिनिधित्व करत. मला असं वाटतं IBN लोकमत आहे ना, पुऱ्या SRAमध्ये ज्या बिल्डिंगी आहेत त्या सगळ्यामध्ये तुम्ही फिरू शकता आणि त्यामध्ये पाण्याची समस्या या वारंवार ज्या झाल्या आहेत त्या आम्हीच सोडवल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी ज्या प्रॉब्लेम झाल्या आजपर्यंत, त्या ठिकाणी आग लागली, काही संकट आले, त्या ठिकाणी आम्हीच धावून गेलेलो आहे. त्यावेळेला कोणी धावून गेलेलं नाही आहे. नाही, धावून जाणं वेगळं, प्रश्न सोडवणं वेगळं. नागरी सुविधा तिथं पालिकेच्या वतीनं पोहोचू शकली नाही. ऐका, नागरिक सुविधा आज त्या SRA मध्ये तुम्हाला सांगतो, महानगरपालिकेचा फंड यूज न करता, कारण बिल्डिंगमध्ये महानगरपालिकेचा फंड नाही जात, तरी पण आम्ही आमच्या पर्सनली नगरसेवक म्हणून मी त्या ठिकाणी सगळ्या सोसायटीमध्ये फेवर ब्लॉक लावून दिलेले आहे. त्या तिकडच्या नागरिकांना विचारून या ठिकाणी जे पण काय या घोषणा करतायत, SRAच्या असू दे, नागरिक समस्याच्या असू दे, लोकांसमोर, जनतेसमोर कशा पद्धतीने पोचलेलं आहे ती जनता सांगणारच आहे. परंतु मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की गेल्या 50 वर्षापासून मालाडच्या SV रोडचा विकास झाला नव्हता, पण माननीय खासदार गोपाळ शेट्टी यांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणच्या नागरिकांना मालाडमध्ये शिफ्टिंग देऊन आज SV रोडचं मोठं वाइंडिंगचं काम चालू केलेलं आहे. सगळ्यात मोठा रहदारीचा तो प्रोग्राम होता, बेल्ट होता, आणि तिकडे तो सॉल्व्ह झालेला आहे. प्रत्येक जण कामं केल्याचा दावा करताय, कामं झालीत असा प्रत्येकाचा जरी दावा असला तरी लोक मात्र समस्याने घेरलेले आहेत. 5 वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदारांना किंवा नगरसेवकांना किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना इथली जनता उत्तर देत नाहीत. त्याचाच गैरफायदा घेतला जातोय का, ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहेत. ब्रेक नंतर पाहत राहा फक्त IBN लोकमत, मुंबई कुणाची. ब्रेक नंतर IBN लोकमतच्या मुंबई कुणाच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत मालाड पश्चिमेला प्रामुख्याने फेरीवाल्यांची समस्या आहे, अनधिकृत बांधकामाचा आहे, रस्त्यांची समस्या आहे, स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत. काय इथल्या समस्या ज्या आहेत ज्याच्याकडे दुर्लक्ष झाले? इकडे मालाडमध्ये शिवसेनेचे जे कामं आहेत ते इतर कुठल्या पक्षाचे नाही आहेत. नाही, तुम्हाला प्रचार करायला नाही सांगितलं, समस्या सांगा. समस्या सर्व इथे क्लिअरच आहे का? क्लिअर आहे, काय सांगा? नाही, समस्या वगैरे काय नाही. इथे शिवसेनेच्या माध्यमातून अनेक विकास. ठीक आहे, सांगा. आमच्या बिल्डिंगला 6 वर्षापासून पाण्याचं कनेक्शन नाही आहे. इथे 12 इंचाचे जर का पाईपलाईन आलेले तर आम्हाला 1.5 इंच तरी कमी कमी मिळावी, आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत पिण्याचे पाणी द्यावे म्हणून, ते सुद्धा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची आहे की रेसिडेन्शियल एरियामध्ये फटाक्याची दुकानं नाही पाहिजेत. फटाक्याची दुकाने महानगरपालिकेच्या काय सांगाल तुम्ही की इथं रेसिडेन्शियल एरियामध्ये फटाक्याची दुकानं आहेत,
अप्रत्यक्षरित्या सर्व पक्षांचा पाठिंबा आहे आणि त्यामुळं जर काय भविष्यात नुकसान झालं, ॲक्सिडेंट झाला, त्याला कोण जबाबदार आहे? एक्चुअली यहाँ पे जो ये वार्ड है, ये वार्ड की समस्या, यहाँ का नगर सेवक कौन है वो पहले देखने की ज़रूरत है कि इसके पीछे किसका पाठिंबा है, ये कौन से वार्ड में आता है और उनको किसका सपोर्ट है, वो आपको ही देखने की ज़रूरत है. काय सांगाल की फटाक्याची दुकानं रेसिडेन्शियल एरियात आहेत, राजकीय पक्षांचा वरदहस्त असल्यामुळं हे फटाक्याची दुकानं होते. जर अपघात झाला, फटाक्यांच्या दुकानाबद्दल आपल्याकडे सातत्याने चर्चा करतायत. याच्यापूर्वी फटाक्याचे दुकान ते रोडवर लावायचे आणि त्यांना इकडच्या फटाक्यावाल्यांनी फटाके देणं बंद केलं. त्यामुळे ही वारंवार हे लोक त्याची चर्चा करतायत. फटाक्याच्या दुकानाला जे परमिशन मिळतं, फटाक्या दुकान जे पहिलं परमिशन मिळतं ते पहिलं शासनाचं मिळतं आणि शासनाने दिल्यानंतर मुंबई महानगरपालिका देते. यांना पूर्ण माहिती आहे, यांच्याकडे कोणतंही परमिशन नसताना, यांना वारंवार आमच्याबरोबर असताना आम्ही फटाक्याचं दुकान टाकायला दिलं. आता कोणताही फटाकेवाला यांना फटाके देत नाहीत म्हणून यांचे घाणेरडे आरोप आहेत. त्या फटाक्याच्या दुकानांची सर्व लायसन्स आपण तपासून पाहावी. त्याच्यात जर काही तुम्हाला गैर असेल तर आम्ही दोषी आहोत. आम्ही कोणाला इथे कोणतं दुकान टाकायचं मुद्दा जो आहे की हायकोर्टाने आदेश दिलेत रेसिडेन्शियल विभागामध्ये फटाक्याचे दुकान नसेल तर म्हणतात. माननीय हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर शासनाने जर त्याला फटाक्याच्या दुकानाला लायसन दिलं असेल आणि त्या लायसनच्या आधाराने मुंबई महानगरपालिकेने दिलं असेल. हे जे आरोप करतायत हे त्याने पोलिसांवर आरोप करतायत. पोलीस त्यांना विचारा, ते पण हे धंदाच करत होतं ते आणि हे कंप्लेंट काय सांगाल? आज जो आरोप करत आहे आपलं माल ठेवतात ते लोक माहिती आहे. आज जो आरोप करतोय आज जो फटाक्याचा आरोप करत आहे आमचे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी गोरेगावला स्टॉलला जागा दिली. सांगा, तुम्हाला सांगतो हे आता ऐका हे बोलतात महानगर हायकोर्टाचे आदेश आहेत. एक मिनिट, हायकोर्टाचे आदेश आहे म्हणतात. हायकोर्टाचे आदेश असताना राज्यात सरकार कोणाला? शिवसेना बीजेपीचं. महानगरपालिका कोणाचं आहे? शिवसेना बीजेपीची. आणि मला सांगा हायकोर्टाच्या आदेशाला काळीमा पाचतात याचा अर्थ हे दोघे मिळून खाऊ आणि हप्ते आम्ही खाऊ, हे दोघांचं आहे. तुमचाच गृहराज्यमंत्री ऐका, गृहमंत्री कोणाचा आहे? बीजेपीचा. गृहराज्यमंत्री कोणाचा आहे? ह्यांचा. मग यांनी हायकोर्टाच्या आदेशाला पालन. मला सांगा गृहमंत्री जर बीजेपीचा असेल गृहराज्यमंत्री यांचा आहे. हायकोर्टाच्या बेसिक समस्या सुद्धा हे सॉल्व्ह करू शकले नाही. आज 15 वर्ष यांचा नगरसेवक आहे. महिलांच्या साधा बेसिक समस्या सुटलेल्या नाहीत. हे जे फटाक्याच्या दुकानाचं बोलताय तिथे उद्या जर काही दुर्घटना झाली तर तिथे अँब्युलन्स जाऊ शकत नाही अशा ठिकाणी दुकान आहे. त्याच्यासाठी रोड नाही. आता आपल्याला थोड्या वेळापूर्वी त्यांनी सांगितलं की जो फेरीवाल्यांचा प्रश्न आहे हे बोलतात सोडवला. मग मला सांगा, मग फेरीवाले आले कुठून? जर फेरीवाले आले कुठे हा बेसिक प्रश्न आहे. काय सांगाल? फेरीवाल्यांच्या प्रश्नाला अप्रत्यक्षरित्या राजकीय पक्ष सगळे पाठिंबा देत आहेत. जे आता कुठलाही काम असेल ना ते लोकांचं मत आहे. लोक काय करतात ते सूचना बीजेपी एकूण शिवसेना भाजपकडे, कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. तुम्ही हे सांगा की थेट सांगतायत की पाणी नाही, थेट कनेक्शन दिलेलं नाही. 6 वर्षापासून पाणी दिले गेले जात नाही. महानगरपालिकेचं हे अपयश नाही का? त्यांचे मतदार असतील, नागरिक असतील. महापालिकेमध्ये गेली 20 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून मुंबईमध्ये पाण्याची समस्या संपूर्ण निराकरण झालेलं आहे. म्हणून मुंबईचे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून पहिलं धरण मुंबईत झालेलं आहे. त्यांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्या. कोणतं? त्यांच्या इमारतीला 6 वर्षापासून कनेक्शन पालिकेच्या हद्दीत ज्या SRHच्या 13 बिल्डिंग आहेत ज्या इथे नर्मदानगर मध्ये, त्यांच्यासाठी अमिश गुप्ता यांच्याकडे मी सातत्याने बैठक घेतल्या. यांची जी कामं होती ती संपूर्ण कामं शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहेत. यांची 10 घरं आहेत, एका घरात जातात हे यांना विचारा. शिवसेनेने संपूर्ण नर्मदानगर मध्ये खाजगी कामं करून सर्व कामं करून काय तुम्ही शाळेचं शेवट्यात थोडक्यात सांगा. तुम्हाला सांगतो महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत मराठी, मला सांगा सुभाष देसाईंच्या मर्जीतला मिश्रा हा परप्रांतीय मिश्रा त्याने सगळ्या शाळांची
सगळे शाळांची त्याने दुरवस्था केली. दुरावस्था केलेली आहे. मराठी शाळांची दुरावस्था झालेली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल तो आरोप प्रत्यारोप होत आहेत. मात्र लोकांचे प्रश्न सुटलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचे प्रश्न न सुटल्यामुळे लोकांचा संताप आपण पाहिला. तो संताप जो लोकांचा आहे तो मतपेटीतून व्यक्त होईल की नाही हे निवडणुकीनंतरच पाहावं लागेल. मात्र हे स्पष्ट आहे की 5 वर्षानंतर निवडणुका येतात तेव्हा लोकांना आश्वासनं दिली जातात. मात्र त्याच्या समस्या गेल्या अनेक वर्षापासून जशा आहे तशाच आहेत. आज वेळ झाली तर थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणावर मुंबई कुणाची या IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात.